तर ही दृश्य आपण पाहतोय गोविंद बागेतून शरद पवार यांची। तर शरद पवार यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी आलेले आहे। गोविंद बागेतील ही दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांची भेट कार्यकर्त्यांकडून घेण्यात येते आहे। बाकीचे पुढचे मागे पुढचे सरकार आता चला या सरकार पुण्यात गोविंद बागेत कार्यकर्ते हे शरद पवारांच्या भेटीला आलेले आहे। गोविंद बागेच्या बाहेर हे दृश्य आपण पाहतोय। तर आज शरद पवार हे तुकोबाई रायांच्या पालखीचं स्वागत करणार आहे। त्याआधी शरद पवार हे कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत आणि त्या संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या गोविंद बागेच्या बाहेरील ही दृश्य आहे। पुण्यात गोविंद बागेत कार्यकर्ते पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दृश्य आपण पाहताय शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि काटेवाडीमध्ये शरद पवारांच्या हस्ते पालखीचं स्वागत जे आहे ते केले जाणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, सध्या आपण पाहतोय की वृषाली नाशिक मधल्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो केलेला आहे। सुरुवातीला घरामध्ये पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर फोटो सेशन जे आहे ते कार्यकर्त्यांसोबत करण्यासाठी स्वतः शरद पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी बाहेर आलेले होते। नाशिक मधले नानासाहेब महाले हे अजित पवार गटामध्ये प्रदेश सरचिटणीस पदावरती काम करत होते। मात्र त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो शरद पवार गटामध्ये झाला आणि आपण पाहतोय की शरद पवार हे पक्षप्रवेश झाल्यानंतर बाहेर आलेले आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार जो आहे तो केला। जवळपास 100 कार्यकर्त्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो केलेला आहे। नाशिक शहरामध्ये या पक्षप्रवेशानं ताकद जी आहे ती शरद पवार गटाची आणखी वाढणार आहे। कारण नानासाहेब महाले हे सुरुवातीला अजित पवार गटामध्ये कार्यरत होते। मात्र त्या जवळपास 100 कार्यकर्त्यांचं शरद पवारांच्या गोविंद बाग या बारामतीतल्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे। येत्या काळामध्ये शरद पवारांचा नाशिकचा जिल्ह्याचा दौरा जो आहे